नमस्कार. आज एक आगळा वेगळा अनुभव या ठिकाणी पाहायला भेटला. खूप दिवसांनी आमचे स्नेही अरुण भाऊ टाटे भेटले. तर त्यांनी एक आज सकाळी एक अनुभव सांगितला आणि खरंच त्या अनुभव बघितल्यानंतर मी अक्षरशः आश्चर्यचकित झालो. अरुण भाऊ, काय तो शिक्षणासंदर्भात म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेची आज काय अवस्था आहे ते सांगणारा या ठिकाणी अनुभव आहे. काय घडलं होतं अरुण भाऊ आज सकाळी तुमच्या शाळेत गेल्या? मी काय तालुक्यातलं तर काय सांगणार नाही. माझ्या गावातल्या शाळेत मला शिक्षकाने बोलवलं. बरोबर. पहिलीचा वर्ग तर अख्ख्या पहिलीमध्ये वर्गामध्ये 4 विद्यार्थी, फक्त 4? म्हणजे नवीन आणि ऐका ना, 4 विद्यार्थी, 4 आडनावाचे 4 विद्यार्थी. अवघडच आहे. अशी दुरावस्था जिल्हा परिषदची होत चाललेली आहे. आणि लोकांची मानसिकता काय झाली माहिती का, तालुक्याकडे लोक चाललेत. मूळ पाया कुठे आहे माहिती का माणसाचा, 12वी नंतर जावा बाहेर. बरोबर. तर एक तेवढं असं विचारतोय की म्हणजे तुमचं गाव छोटं आहे त्यामुळे 4च विद्यार्थी असायला पाहिजेत. मला असं वाटतं. आमच्या गावाचं मतदान 1000 आहे, लोकसंख्या 1600 आसपास आहे. बरोबर. तर मिनिमम तुम्ही गणित लावा. तर माझा एक हिशेब आहे की त्या हिशोबानं पहिलीला 17 ते 18 विद्यार्थी पाहिजे. 17, 18, 15, 16, 20 असे पाहिजेत. तर ते फक्त 4 आहेत. 4 आहेत. तिची गेली कुठं मग? तालुक्याच्या ठिकाणी गेलेत. तर म्हणजे आपण पाहिलं असेल. बरं, याचा काय परिणाम होईल भविष्यात असं तुम्हाला वाटतंय? भविष्यात जिल्हा परिषद शाळा बंद पडतील. आणि जिल्हा परिषद शाळा हे महत्त्वाचा पाया आहे. त्याच्यातून कलेक्टर झाला, अगदी बरोबर, मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, सर्वप्रथम जिल्हा परिषदमध्ये शिकलेला माणूस आहे. आणि संस्थेमध्ये काय आज तुम्हाला फुकट कोणी शिक्षण देईल? उद्या 10,000 फीस लावली, जिल्हा परिषद बंद झाली. आज नाही फुकट. आज तुम्ही पहा शिवला जाऊन, तुम्ही पाहिलं असेल ना शिवला काय फीस आहे. तर या मोठ्याल्या शाळा, त्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये फीस आपण पाहिली असेल. मिनिमम फीस आहे 20,000च्या पुढं. ज्या लेकराला हे पण धुता येत नाही ना, ते लेकरं ज्युनियर KG सिनियर KG त्याची 20,000च्या पुढे या ठिकाणी फीस आहे. त्यामुळे आपल्याला वेळीच जागं व्हावं लागेल. काय भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं? 100% प्रत्येकानं आपापल्या स्वतःहून मनावर घेतली पाहिजे ती गोष्ट आणि केलीही पाहिजे. आता मी तर 10वी 4 वेळा नापास आहे आणि त्याच्यानंतर मी 12वी काढली, तरी मला शिक्षणाची आवड आहे. माझ्या शाळेमध्ये कधीही माझं लक्ष आहे. बरं, हीच महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही आय थिंक ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहात. हो ना. तर ते त्या अनुषंगानं सुद्धा लक्ष आहेत ना 100%. तर सांगायची गोष्ट एवढीच आहे की आज जिल्हा परिषदच्या शाळेची अवस्था बिकट होताना जाते आणि त्याला रिस्पॉन्सिबल आपणच आहेत ना. आपण आपली लेकरं मोठ्या शहरामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय. पण एक वेळ अशी येईल की आपल्याकडे या ठिकाणी आपल्याला धड इकडं शिकता येणार नाही ना, तिकडं सुद्धा शिकता येणार नाही. तिकडं का शिकता येणार नाही? कारण की फीस ही खूप वाढत जाणार आहे. ती फीस आपल्याला परवडणारी नाही आहे. आणि इकडं का शिकता येणार नाही? कारण ही शाळा बंद झालेली असेल. कारण की पटसंख्येच्या अभावी ही शाळा बंद होऊ शकते. सर, ती परिस्थिती झाली आज रोजी. आज परिस्थिती आमच्या इथं मागच्या वर्षी शिक्षक एक उडू लागला. मी खासदार साहेबाला याला त्याला बोलून, आमदाराला बोलून एक शिक्षक वाढवला. अगदी बरोबर. धामणगावचा शिक्षक डेप्युटेशनवर मी आणला. अगदी बरोबर. माझ्या शाळेबद्दल माझं योगदान आमच्या शिक्षकाला तुम्ही कधी विचारू शकता जिल्हा परिषदच्या. काय हो, मी असंख्य, समजा मी जरी शिक्षित नसलो तर मला वाटते पुढची माझा मुलगा शिकल, माझ्या भावाचा शिकल, माझ्या मित्राचा शिकल. ही गोष्ट आपण मनात घेतली पाहिजे ना. बिलकुल. तर या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आज जिवंत आहेत. तिथं एज्युकेशन देण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी केला जातो आहे. तर आपण होईन तिथपर्यंत आपली लेकरं 10वीपर्यंत तरी ॲटलिस्ट गावामध्ये शिकवावीत आणि नंतर 11वी 12वी असेल किंवा हायर एज्युकेशनसाठी मात्र या ठिकाणी बाहेर जावंच लागतं. त्यावेळेस पर्याय नाही आणि खरी गरज या ठिकाणी त्यावेळेस आपल्याला खर्च करण्याची असते. त्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी स्वतःहून या ठिकाणी प्रयत्न करावा एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.